मित्रांनो, मी संदीप देसाई तुम्हा सर्वांचं स्वागत करतो आपल्या ऋतुजा ऑर्गॅनिक फार्म या चॅनलमध्ये। मित्रांनो, आपल्या स्वतःच्या बागेत फिरण्याचा जो काही अनुभव आहे तो काही औरच असतो आणि जो बागकाम करणारा आहे किंवा ज्याच्याकडे स्वतःची जमीन किंवा स्वतः झाडं ज्याने लावलेली आहेत आणि स्वतः खणून झाडं लावून ज्यावेळी ती झाडं मोठी होतात आणि त्याला जी फळं फुलं येतात आणि ते पाहणं किंवा त्या फळांचा फुलांचा आस्वाद घेणं, तर ही एवढ्या आनंदाची गोष्ट आहे की ती आम्ही शब्दामध्ये वर्णन करू शकत नाही। तर त्यातच हे एक झाड जे मी आणि माझ्या भावाने आम्ही इथे हे लावलेलं होतं, स्वतः खड्डा वगैरे खणून मार्किंग वगैरे केल्यानंतर। आणि त्याच्यानंतर हे जे आता वाढलेलं आहे हे अगदी 3 वर्षाचं झाड आहे आणि पाहू शकतात की त्याला किती फुलं ही आलेली आहे। हे आहे रामबुटान, हे थायलंडवरून आणलेलं झाड आहे आणि त्यालाही आलेली फुलं पाहू शकतात। आणि हे अगदी ऑर्गॅनिकली ग्रोन असं हे झाड आहे आणि त्यामुळे तुम्ही पाहू शकतात तर इथे त्यावर मधमाशासुद्धा ह्या फुलाच्या परागीकरणामध्ये हे आपला हातभार लावत आहे। तर आत्ता इथे एक हे पहा, ही तुम्हाला इथे मधमाशी दिसेल किंवा इथे मधमाशा तुम्हाला दिसतील। तुम्ही अगदी बारकाईने पाहिलं तर लक्षात येईल। तर स्टिंगलेस बीज ह्या फुलांवर विशेष करून येतात, कारण ही फुलं छोटी असतात। आणि इथे तुम्ही पाहू शकता की फळमाशीसुद्धा आपल्या इथे डंख मारून इथे कोणतं जर फळ असेल तर त्या आपली अळी ही सोडण्याकरता आलेली आहे। आत्ता पाहिलेली मी तुम्हाला दाखवेन। ही पहा फळमाशी, हे जी दिसते ही दिसायला जरी मधमाशीप्रमाणे जरी असली तरी ही आहे फळमाशी। कुठे गेली ही पहा, दाखवतो। तर ती एका जाग्यावर स्थिर बसली तर निश्चित तुम्हाला मी दाखवेन। ही जी इथे घोंगावते तर ती आहे फळमाशी, की ज्याला म्हणतो की फ्रूट फ्लाय। ती काय करते तर फळ धरल्यानंतर, हे पहा, फळ धरल्यानंतर तर ती त्या फळावर येऊन बसते आणि त्यानंतर त्या फळावर डंख मारून तर ती तिथे आपलं अंड सोडते आणि त्यानंतर त्या फळामध्ये त्या अंड्याचं किडीमध्ये रूपांतर होतं आणि ते फळ हे खराब होतं। तर तुम्हाला नंतर व्हिडिओमध्ये एक फोटो टाकला जाईल त्या फळमाशीचा। आणि आम्ही विविध ट्रॅप्स हे त्या फळमाशीला रोखण्याकरता लावलेले आहेत, कारण स्प्रे केला तर त्याच्याबरोबर मित्रजीवसुद्धा हा मारला जातो। तर त्यामुळे तसं न करता जे ट्रॅप्स मिळतात बाजारामध्ये, हे पाहे, आणि एक रामबुटानाचं झाड, यालासुद्धा भरपूर फुलं आलेली आहेत। आणि अशी ही वेगवेगळी झाडं ही आम्ही लावलेली, यातली 80% झाडं ही मी आणि माझ्या भावाने स्वतः खड्डा काढून लावलेली आहेत। आणि त्यानंतर राहिलेली जी काही 20-25% झाडं आहेत तर ती आम्ही कामगारांकडवी लावलेली आहेत। तर कामगारांकरवी ती झाडं ही लावून घेतलेली आहेत। आणि हे पहा, हे एक रामबुटानाचं झाड, ही वेगळी प्रजाती आहे, किंग म्हणतात त्याला। तर हे तुम्ही हे पहा, ही एपिस फ्लोरिया मधमाशी, हे बघा तुम्हाला आता आणि एक माशी दिसली, हा दाखवतो तुम्हाला। हे पहा, ही जी आहे ही एपिस फ्लोरिया या जातीची मधमाशी आहे। दिसायला ती सेरेनाप्रमाणेच दिसते, पण जरा लहान असते तिच्यापेक्षा, आणि रंग जरा 2-4 छटा असतात रंगांच्या, लाल पांढऱ्या, आणि त्यामुळे ते दिसायलासुद्धा सुंदर दिसते। आणि या छोट्या छोट्या ज्या माशा घोंगावताना तुम्हाला दिसत आहेत तर त्या आहेत स्टिंगलेस बीज। हे पहा, कदाचित दिसतील किंवा नसतील, ऊन भरपूर आहे त्यामुळे एखाद्या वेळी दिसेल किंवा नसेल, पण हे आहे किंग रामबुटान। हे पहा, इथे फळधारणासुद्धा झालेली आहे। हे पहा, छोटंसं फळ ते दिसतं आणि त्याच्या बाजूला मधमाशी पण तुम्हाला दिसते। त्यामुळे एक विनंती आहे सर्वांसाठी, हे जे काही जागतिक तापमान वाढ, ग्लोबल वॉर्मिंग हे जसं वाढत आहे आणि यावर्षी हवामान खात्यानं दिलेल्या अंदाजाप्रमाणे भरपूर उष्णतेचा त्रास हा आपल्याला सहन करावा लागणार आहे। तर त्यामुळे प्रत्येकाने जर आपल्या बागेमध्ये झाडं लावली, बऱ्याच लोकांच्या बागा आहेत पण ते
कामामध्ये किंवा नोकरीमध्ये व्यस्त असल्यामुळे ते त्यामध्ये ढुंकूनसुद्धा पाहत नाही किंवा केव्हाही फिरकतसुद्धा नाही, तर अशा लोकांना विशेष विनंती की त्यांनी आपल्या कमाईतला एक 25% भाग या कामाकरता द्यावा आणि अशी वेगवेगळी झाडं लावावी, जेणेकरून तुम्हाला त्याच्या फळांचा फुलांचा उपभोगही घेता येईल. आणि त्याचबरोबर काय होईल तर त्यातून पर्यावरणाला पण हातभार लागेल. हे पहा, हे ऑर्गॅनिक असल्याचा आणि एक तुम्हाला पुरावा हे आहे आपलं ज्याला म्युरिकाटा किंवा सोरसोप म्हणतात त्याचं झाड. आणि इथे लागलेली पण असणार फळं छोटी छोटी, दाखवतो तुम्हाला. तर याचं कसलंही खत न घालता हे पहा, पुढे एक फळ दिसतं आहे बघा, इथे एक लागलेलं दिसतं आहे. कोणतंही केमिकल फर्टिलायझर न वापरता हे वाढवलेली झाडं आहेत. आणि यातून आम्हाला रिझल्ट आहे तो एवढा की जमल्यास तुम्हाला या व्हिडिओमध्ये एडिट करून फोटो टाकेन किंवा व्हिडिओ टाकेन. हे पहा, एक फळ तुम्ही 2 किलो 700 ग्रॅमचं सुद्धा फळ याच झाडावरून घेतलेलं आहे. आणि हे पहा, हे फळ पिकून खाली पडलेलं आहे. आणि ते ऑर्गॅनिक असल्यामुळे पक्ष्याने त्याला थोडा भाग आपण सुद्धा खाल्लेला आहे. वास्तविक केमिकल मारलेलं असेल तर कोणताही पक्षी हा किंवा कोणताही प्राणी हा जवळ येत नाही, मधमाशासुद्धा येत नाहीत. अशीच हे वेगवेगळी झाडं तुम्ही पाहू शकता. हे पहा, हे एक सोरसोपचं झाड, हे पेरू. आणि हे कलमी नाही, हे गावरान पेरू आम्ही मुद्दाम सांभाळून ठेवलेलं आहे, कारण बहुतेक आता जुन्या प्रजाती सगळ्या नष्ट झाल्या या हायब्रिडच्या जमान्यामध्ये. आणि हा एक गावरान पेरू, हे झाड आम्ही ठेवलेलं आहे. किती छोटा पेरू, पण अगदी सुंदर चविष्ट असा हा पेरू आहे. हे पहा, अशी वेगवेगळी झाडं. हे चिंचेचं झाड आहे, कलम आहे. आणि इथे आपण इथे ॲपलचं एक झाड लावलेलं, झालेलं चांगलं, परंतु मुळामध्ये कीड लागली आणि तिने मूळ खाल्ल्यामुळे त्या झाडाची वाट लागली किंवा ते झाड हे मेलं. हे पहा, आणि एक रामबुटान. त्याशिवाय इथे ऑलिव्ज आहेत, ऑलिव्जचं झाड. नर्सरीमध्ये माहिती मिळाल्याप्रमाणे हे 1-2 वर्षात लागेल, कारण लावून आता झाली 2 वर्ष. 3 वर्षात लागणार असं म्हटलेलं त्यांनी. पाहू, फळं आल्यावर नक्की तुम्हाला याचा व्हिडिओ केला जाईल. आणि एक वेगळं झाड म्हणजे इडलिंबू, काही लोकांना माहिती असेल नसेल. ह्याचं फळसुद्धा मोठं होतं, अगदी पपनस किंवा ब्रेड फ्रूटच्या आकाराचं होतं. ब्रेड फ्रूटपेक्षाही किंचित मोठं होतं. ते एक लागलेलं आहे पहा. याला कर्नाटकमध्ये म्हणजे जिथून मी हे झाड आणलं तिथे दोडलिंग किंवा दोडलीकाई किंवा असा प्रकारचा काहीतरी याला शब्द आहे. आणि आपण याला म्हणतो इडलिंबू, लोणच्याकरता वगैरे वापरतात. तर मित्रांनो, मी जर आज माझ्या बागेमध्ये दुपारच्या वेळी पोचलो, काही कामानिमित्त येता आलं नाही किंवा मी सुद्धा इथून 30-40 किलोमीटर अंतरावर राहतो, तेव्हा तरी चुकून येणं जाणं होतं. परंतु ही बाग होईल तेवढ्या प्रमाणामध्ये सांभाळून ठेवण्याचा प्रयत्न केलेला आहे. हे समोर छोटं मध्ये दिसतं ते लिचीचं झाड आहे, मुझफ्फरपूर लिची. कदाचित यापूर्वीचा व्हिडिओ केलेलाही असेल, आठवत नाही. तर अशी वेगवेगळी झाडं लावलेली आहेत. त्याचा फायदा म्हणजे मित्रांनो, पर्यावरणालाही हातभार लागतो. त्याच्या सावलीमध्ये आपल्याला काही काळ विश्रांतीसुद्धा घेता येते काम करताना शेतीमध्ये. आणि दुसरं म्हणजे त्याची फळंही तुम्हाला मिळणारच. असे भरपूर त्याचे फायदे आहेत. त्यामुळे जमीन नाही त्या माणसाकडे पर्याय नाही, पण जमीन असलेल्यांनी आपली जमीन ओसाड न ठेवता वेगवेगळ्या प्रकारची फळझाडं फुलझाडं लावा, जेणेकरून तुम्ही जर निसर्गाचं जतन करायचा प्रयत्न केला तर निसर्ग तुम्हाला वाचवल्याशिवाय राहणारच नाही. नाहीतर मग निसर्गाचा हा कोप होतो. हे आहे धुपाचं झाड, जो धूप आपण पूजेमध्ये वापरतो. पहा केवढं मोठं झालेलं आहे. त्याशिवाय हे बघा जांब वगैरे आपल्याकडे आहेतच. हे पहा, तर यातून काय होतं तर प्राण्यांना खाण मिळतं, पक्ष्यांना खाण मिळतं, आपल्यालाही मिळतं. हे पहा, जांब छोटे छोटे आणि केवढं लहान झाड. हे स्वतः मी माझ्या हाताने कलम करून हे आणून लावलेलं आहे. हे नोनी आहे. हे अजूनही भरपूर झाडं आहेत की ती वेळेअभावी मी आत्ता तुम्हाला दाखवू शकत नाही मित्रांनो. त्यामुळे या चॅनलला सबस्क्राईब करा. वेळोवेळी वेगवेगळ्या झाडांचे अपडेट्स हे येत राहतील. तर त्यामुळे ते न चुकता तुम्हाला मिळण्याकरता चॅनलला सबस्क्राईब करा. हे पहा,
ही मधमाशी कशा पद्धतीने पराग नेते पहा. हे एक साईन आहे की हे ऑर्गॅनिक असल्याचं, कारण स्प्रे केला असता तर ती इथे आली नसती आणि आली असती तरी ती मरून पडली असती. हे पण जांभाचं झाड आहे. फुलं किंवा कळ्या तुम्ही पाहू शकता. हे पहा, जांब लागल्यानंतर हे किती सुंदर दिसेल, भरगच्च दिसेल याची तुम्ही कल्पना करू शकता. व्हिडिओ थोडा मोठा झाला. शेवटपर्यंत ज्यांनी पाहिला त्यांना धन्यवाद आणि असंच तुमचं प्रेम हे आम्हाला मिळू दे. आणि अजूनही ज्यांनी कोणी सबस्क्राईब केलेलं नाही त्यांनी नक्की सबस्क्राईब करा. पुन्हा एकदा सर्वांना धन्यवाद. आणि हा व्हिडिओ आपण आता इथेच स्टॉप करतो. वंदे मातरम. जय हिंद.